आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या। सुरुवात करूया। फेंगल चक्रीवादळाचा मुंबईवरील प्रभाव संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। राज्यातील तापमानात एका दिवसात 4 अंशांनी घट झाल्याने बहुतांश शहरात हुडहुडी भरलेली आहे। थंडीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे। मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दीचे नियोजन करण्यासाठी काही रेल्वे गाड्यांच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। या संरचनेमुळे डबे वाढवण्यात आले असून प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सुमारे 2030 घरांच्या विजेत्यांपैकी 450 विजेत्यांनी घरे परत केलेली आहेत। मात्र या अर्जदारांना महिना उलटून गेला तरी अद्याप म्हाडाने अनामत रक्कम परत केलेली नाही। वसई, विरार, कल्याण आणि ठाण्यातील जमिनीच्या खरेदी विक्रीपासून नव्या इमारतींमधील घरे विकण्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या राजकारण्यांमुळे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घर विक्री नियोजनाला सुरुंग लागलाय। म्हाडाच्या 14,000 घरांची विक्री होत नसल्याने या घरांना वाली कोण हा प्रश्न आहे। हिमोफिलिया सारखा आजार झाल्यावर उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय हिमोफिलिया रुग्णांसाठी आधारवर ठरते। वेळोवेळी हिमोफिलिया इंजेक्शन रुग्णांना तात्काळ उपलब्ध होत असल्याने रुग्ण सर्वसामान्य जीवन जगतायत। विधानसभा निवडणूक निकालांना कलाटणी देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेलाच कलाटणी मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे। छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। फॅशन स्ट्रीटला नवीन रूप देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे। दुकानांची रचना बदलण्याबरोबरच खरेदीला येणाऱ्यांसाठी विविध सुविधा देखील दिल्या जाणार आहेत आणि त्यामुळे मेकओव्हर नंतर फॅशन स्ट्रीट मुंबईकरांना नव्या ढंगात आणि नव्या रूपात पाहायला मिळणार आहे। आचारसंहितेत अडकलेली बी फार्मसी आणि एम फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी अर्ज सादर करता येणार आहे। ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सलग 25 ते 28 वेळेला रेडिएशन घ्यावं लागतं। यासाठी किमान 5 ते 6 आठवडे लागतात। मात्र आता अवघ्या 5 दिवसात संपूर्ण 5 ते 6 आठवड्यांचा किरणोपचार घेणं शक्य झालंय। शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये याची सुरुवातही झाली आहे। LIC कडून मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे। LIC गोल्डन जुबली स्कॉलरशिप स्कीम 2024 असं या योजनेचं नाव आहे। या अंतर्गत आर्थिक दुर्बल मुलांना मदत केली जाईल। अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 22 डिसेंबर आहे। महाकुंभात भाविकांच्या सोयीसाठी 13,000 विशेष गाड्या धावणार आहेत। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा निर्णय घेतला असून 2 कोटी प्रवाशांना रेल्वे प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे। चीन हा जगातला सर्वात मोठा स्टील उत्पादक देश आहे। एप्रिल-ऑक्टोबरच्या दरम्यान चीनने भारताला 1.7 दशलक्ष मेट्रिक टन स्टीलची निर्यात केली आहे। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यात 35.4% वाढ झाली आहे। दहिसर ते मीरा रोड मेट्रो 9 मार्गिकेतील कारशेड उत्तन येथील डोंगरीमध्ये कारशेडसाठी 1400 झाडं कापावी लागणार आहेत। पर्यावरणप्रेमी पर्यावरण तज्ज्ञांनी इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांच्या कत्तलीला तीव्र विरोध दर्शवला। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जोरदार जुंपली आहे। आदित्य ठाकरेंनी समाजवादी पार्टीला भाजपची बी टीम असं संबोधलंय आणि त्यावरून समाजवादी पार्टीने देखील आक्रमक पवित्रा घेतलाय। मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या या ट्विटनं महाविकास आघाडीत भूकंप झाला। हे ज्यांनी केलं त्यांचा मला अभिमान आहे। हे बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य बाबरी मशिदीच्या फोटोवर छापून केलेल्या ट्विटमुळे समाजवादी पार्टीचे नेते संतप्त झाले। बाबरी मस्जिद तोड़ने वालों को शाबाशी दी जाएगी, बधाई दी जाएगी और हिंदुत्व का मुद्दा लेके चलेंगे तो मतलब यही हुआ कि हर मस्जिद के नीचे मंदिर है। ये सब अगर इशू लेके चलेंगे तो समाजवादी पार्टी ऐसे लोगों के साथ नहीं रह सकती। समाजवादी पार्टीने थेट शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला। त्यामुळे आदित्य ठाकरे मैदानात उतरले। कभी कभी भाजपा की बी टीम यानी यहाँ के अखिलेश जी के नहीं, यहाँ के जो है वो कभी कभी भाजपा की बी टीम की जैसे बर्ताव करते। आदित्य ठाकरेंच्या आरोपावर समाजवादी पार्टीनेही जशास तसं उत्तर दिलं की जे मदत तुम्हाला मिळाले ते तुम्ही बघा आणि सर्व धर्मांचा सन्मान करा। महापालिका निवडणुकीआधी ठाकरे पुन्हा हिंदुत्वाकडे वळल्याची चर्चा सुरू झाली, पण मित्रपक्ष ठाकरेंच्या भूमिकेवर नाराज असल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत।
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेनेनं आमदारांचे आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार केलंय. त्यात 5 मंत्री पास झाले असून 2 मंत्री नापास ठरलेत, तर नापास मंत्र्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते. येत्या 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये शिवसेनेला 13 ते 14 मंत्रिपदं दिली जाणार असल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आमदारांचा रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आलं. यामध्ये अब्दुल सत्तार आणि संजय राठोड हे नापास झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रिपदाचा मार्ग खडतर होणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना, शिवसेनेच्या सर्व नेत्यांना, माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. आमदारांना मंत्रिपद देताना एकनाथ शिंदे यांना कसरत करावी लागणार आहे. कारण शिवसेनेच्या आमदारांची संख्या आहे 60. त्यात 13 ते 14 जणांची मंत्रिपदी वर्णी लावणं ही शिंदेंसाठी डोकेदुखी ठरणार आहे. शिवसेनेनं इच्छुकांचं रिपोर्ट कार्ड काढलं असलं तरी ऐनवेळी काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. भाज्या 2% स्वस्त झाल्यामुळे शाकाहारी भोजन थाळी स्वस्त झाली आहे. अनेक महिन्यांनी भोजन थाळी स्वस्त झाल्याचं क्रिसिलच्या अहवालात नमूद करण्यात आले. लसणाची आवक कमी झाल्यानं लसणाच्या दरात वाढ झाली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज सरासरी 100 क्विंटलची आवक होत असून मागणी त्यापेक्षा अधिक आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून लसणानं चांगलीच उसळी घेतली आणि त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या आमटीतून लसूण गायब झालाय. पुणे बाजारात लोकल कांद्याची 16,000 आणि चिंचवड कांद्याची 14,000 क्विंटलची आवक झाली आहे. बाजार समितीमध्ये कांद्याची 58,000 क्विंटल आवक झाली असून यामध्ये कांद्याला 4,780 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर आणि पुणे बाजारात हायब्रिड अर्जुन आणि 2,189 वाणांची आवक झाली आहे. गव्हाला कमीत कमी 2,400 रुपयांपासून 2,800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे. तर दौंड बाजारात 2,189 गव्हाची 17 क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 2,300 रुपये आणि सरासरी 2,800 रुपये दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 897 क्विंटल झाली असून सर्वसाधारण दर हा 2,075 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. सिल्लोड बाजार समितीमध्ये पिवळी जातीची मक्याची सर्वाधिक 585 क्विंटल इतकी आवक झाली. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 505 क्विंटल इतकी झाली असून त्याला 950 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. तसंच पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक 400 क्विंटल आवक झाली असून त्याला 3,008 क्विंटल दर मिळाला. सागरवर पुन्हा एकदा भेटीगाठींना वेग आलाय. राहुल नार्वेकर आणि सुनील तटकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली. या तिघांमध्ये जवळपास 30 मिनिटांहून अधिक काळ चर्चा पार पडली. या तिघांच्या चर्चेनंतर आमदार राहुल कुल, जयकुमार गोरे आणि रणजित सिंह निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी कुणीही अर्ज भरला नसल्यानं राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड झाली आहे. आज अधिवेशनात नार्वेकरांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. घाटकोपर येथील मनसे कार्यकर्त्यांनी उबाठा पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान विधानसभा निकालानंतर एवढ्या जल्लोषात देखील तुम्ही इकडे येताय, ते जिंकले त्यांच्याकडे जल्लोषच नाही, याचा अर्थ त्यांचा विजयावर विश्वासच नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी महायुतीला टोला लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचू, ते आमचे कधीच शत्रू नव्हते आणि आताही नाहीत. 5 जानेवारीपर्यंत त्यांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा उपोषणाची तारीख जाहीर करू, असा इशारा जरांगेंनी दिलाय. पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला विलंब लावला. भक्कम बहुमत मिळून देखील अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही. हे महायुतीचं अपयश आहे, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी महायुतीला टोला लगावलाय.